स्वागत आहे तुमच्या लाडक्या कार्यक्रमात. तुम्ही पाहताय स्मिथ अँड जोन्स फू बाय फू. मला लहानपणापासूनच कोरिओग्राफर व्हायचं होतं, म्हणून परवा दिवशी एका डान्स कॉम्पिटिशनच्या ऑडिशनला सुद्धा मी गेलो होतो. तिथल्या लोकांनी मला विचारलं तुम्हाला कुठले कुठले डान्स फॉर्म्स येतात. मी म्हटलं ते फॉर्मवर लिहिलंय मी. विनोद करू नका, तुम्हाला जॅझ कंटेम्पररी असलं काही येतं. म्हटलं मी टेम्पररी काय करत, मी सगळं परमनंट करतो ना. हिप हॉप वगैरे काय येतं, ही पापा आयुष्यात आमच्यात कुणी केलेली नाहीत. म्हटलं मी कशी करणार. मग तुम्हाला येतं तरी काय. म्हटलं मला खाईट्स डान्स येतो. म्हटलं खाईट्स डान्स हा कुठला प्रकार असतो. म्हटलं थांबा मी तुम्हाला दाखवतो. बजाव. ते म्हटले हा कॉमेडी डान्स आहे. म्हटलं हो ना, कारण मी कॉमेडी शोचा अँकर आहे, मी कॉमेडीच करणार ना. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या धमाल हसवा हसवीला. आणि त्याआधी स्वागत करूयात आपल्या परीक्षकांचं. स्वप्नील जोशी सर आणि निर्मितीताई सावंत. पूजा, आपल्या चुरशीच्या स्पर्धेत आता उरलेल्या आहेत 5 धमाल जोड्या. या 5ही जोड्या आजच्या आणि उद्याच्या दोनही एपिसोड्स मध्ये आपल्या समोर आपले धमाल परफॉर्मन्सेस सादर करणार आहेत. यातली एक जोडी उद्या घेणार आहे आपला निरोप, आणि आपल्याला मग मिळतील फू बाय फूच्या धमाल टॉप 4 जोड्या. देऊयात सगळ्यांना शुभेच्छा. आणि सुरुवातीलाच इथे येत आहेत एक आजी आणि आजोबा ज्यांच्या लग्नाचा आज आहे 50वा वाढदिवस. बघूयात ते कसा साजरा करतायत. येते आजची आपली पहिली धमाल जोडी याना नाडे क्षिते. बाल बाल देखो, बाल बाल देखो, बाल बाल देखो, बाल बाल देखो, ये देखने की चीज है हमारा दिलरुबा. ताली हो, ताली हो, ताली हो. हो आलेला आहे हुस्न के लाखों रंग, कौन सा अंग देखोगे. तुमच्यावर खोया खोया चांद खुदा झालं ग. गोया गोया चांद बहिरे मेलो. ए बहिरी कोणाला म्हणतो ग बोटके. मी बुटकी आणि तुम्ही काय अमिताभ बच्चन आहात होय. मला व्यवस्थित ऐकू येत आहे. थापा मारू नका, आयुष्यभर नुसते थापाच मारल्यात तुम्ही. अगं धंदाच होता माझा तो. तबलजी नव्हतो का मी. थापा नाही मारणार तो काय मारणार. त्यात वकीलही होतात. रात्री बसून थापा मारायच्या, दिवसभर उभे राहून मारायच्या. तिन्ही त्रिताल नुसत्या थापा मारल्या. अगं त्रिताल थापा नाही ग, त्रिकाल थापा. त्रिताल तबल्यामध्ये असतो. बस काय बघताय. ब्लाऊज कुठला घातलायस ते बघतोय. म्हाताऱ्याला म्हातार जाळ लागलाय. तसं नाही, आज आपल्या लग्नाचा 50वा वाढदिवस आहे. आपल्या लग्नाच्या 35व्या वाढदिवसाच्या दिवशी तू स्लीवलेस ब्लाऊज घातला होता. तेव्हा विचारलं होतं तुला मी, हे ब्लाऊज असे का स्लीवलेस, असे का शिवलेस. आईला सुद्धा केवढा राग आला होता. झालं, काढली परत आईची आठवण. एक दिवस जात नाही तुमचा आईची आठवण काढल्याशिवाय. हे बघ, मला फक्त माझ्या आईची आठवणच येते. तुझी आई प्रत्यक्ष यायची. माझ्या आईला काही बोलू नका, सांगून ठेवते. अगं देवाला काही सगळीकडे जाता येत नाही, म्हणून त्यांनी आई बनवली. आणि सैतानालाही सगळीकडे जाता येत नाही, म्हणून त्यांनी तुझी आई बनवली. माझ्या आईला काही बोलू नका. तुमची आई मेल्यावरही छळत राहिली मला. आणि जिवंतपणी तू छळलंस ग तिला. शेवटी शेवटी आजारी होती, आईच्या जीव मध्ये होती. ह्या सुद्धा तुमच्या थापाच आहेत. एवढासा चेहरा केलात, म्हणालात माझी आई ICU मध्ये आहे. आणि म्हातारी मंगळागौरी पिंगा घालत होती. पिंगा गौरी, पिंगा गपोरी, पिंगा गपोरी. आता आपल्याला ICU मध्ये जायची वेळ यायची. तापा मारल्यात आयुष्यभर, फक्त तापा मारल्यात. काय ग, आज आपल्या लग्नाचा 50वा वाढदिवस आणि मला सारखा थापा मारल्या म्हणते. थांब, तुला काही माझ्या आयुष्याच्या खऱ्या गोष्टी ऐकायच्यात का. ऐकवतोस. तुला मी सांगतो, मी भरपूर जुगार खेळत असे. 6 वेळा जबरदस्त
हरलो. तसं 84 वेळा जिंकलो सुद्धा. जिंकलात ना, मग काय ठीक आहे. पण तेव्हा पैसे लावून खेळलो नव्हतो. 6 वेळा मात्र जबरदस्त हरलो. अरे देवा, म्हणजे महाराजांच्या मठाला जी दक्षिणा द्यायची ती ही होय. अरे म्हाताऱ्या, माझी एक एक पाटली विकलीस रे. एवढंच नाही पुढे आई. अगं आम्ही मित्र दरवर्षाकाठी 8 दिवस तीर्थयात्रेला जायचो. तीर्थयात्रेचं काय आता? अगं आम्ही ह्या तीर्थयात्रेला 8 दिवस भरपूर पीत असू आणि त्यानंतर उरलेली दारू बाटलीत आणून घरी तीर्थ म्हणून ठेवायचो आणि वर्षभर जायचो. अरे देवा, मी ती तीर्थ म्हणून 1 वाटी रोज प्यायले की हो. तरीच म्हटलं, तीर्थ प्यायल्यावर एवढं प्रसन्न प्रसन्न का वाटतंय? तापा मारल्यात ना. अगं एवढंच नाही, आपल्या समोरच्या बेरारातली ती मालती माल होती ती. जी पडेल आता. मला ती मालती फार आवडायची. वाटलंच मला. गेल्या आठवड्यात ती मेली, तर गेल्या आठवड्यात फुटबॉलची मॅच हॉलंड हारला म्हणून ढसा ढसा रडलात तुम्ही घरा. तिचा एक नातू पण मेला तुमच्यासारखाच आहे दिसायला. काय वाटतंय ते काय बोलतोय? अगं नातू कसा माझ्यासारखा दिसायला असेल? का नसेल? मी म्हणते का नसेल? शकूचा मुलगा तो. हे बघ शकू मला मुलीसारखी आहे. मुलीसारखी आहे का मुलगीच आहे तुमची? माझ्यावर वाटतंय ते शकू घेऊ नको. शक घेऊ नको. आणि ते बरं असं चल चल चललास मला. चल 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 सारखं टोचून टोचून. काय टोचताय? टोचून बोलत राहील. आता ऐक, गाणं बजावण्यासाठी मी त्या गुलाबबाईकडे सुद्धा जायचो. आता तबलची तुम्ही तबला वाजवायला जात असाल. अनेक वेळेला तबला न घेताच गेलेलो आहे. म्हणजे तबला पण तुम्ही त्या गुलाबचाच वाजवायचा की काय बोलला तिथला काही हाल. आता शेवटचं सांगून टाकतोय, मला अजून सुद्धा बिर्या प्यायची सवय आहे. तरीच म्हंटल परसा कडला जाताना उदबत्त्यांची गरज काय? आता लक्षात येत आहे माझ्या. जाऊ दे हो जाऊ दे. तुमच्या अनेक चुका झाल्या, तशी माझी एक चूक झालीच की. तुझी काय चूक झाली बरं? आपल्याला 5 मुलं, सगळ्यात धाकटा गंपू. तुम्ही नेहमी म्हणायचात, हा काही माझ्यासारखं दिसत नाही, हा काही माझ्यासारखं दिसत नाही. अगं खरंय की काय ते? गंपू माझा नाहीये का? हो तसं नाही. 5 पैकी फक्त गंपूच तुमचा आहे. वा, आजी आजोबा मस्त झाला परफॉर्मन्स. आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला पहिल्यांदा खूप खूप शुभेच्छा. बघूयात हा कसा वाटला परफॉर्मन्स आपल्या परीक्षकांना. उत्तम परफॉर्मन्स. दोघांनी अप्रतिम बेरिंग घेतलं होतं. आनंद, क्षिती खूप मजा आली. फक्त म्हातारपणी असे होऊ नका. आनंद, मला खूप आवडला तुझा म्हातारा. तो इतका निगेटिव्ह बोलत होता, खरं सगळ्या चुका सांगत होता, जुगार खेळतो, दारू पितो, पण तरी तो म्हातारा लवेबल ठेवलास तू शेवटपर्यंत. त्याबद्दल तुझं मनपूर्वक अभिनंदन. ऑल इन ऑल खूप गोड कपल मला वाटलं आणि एक अत्यंत गोड परफॉर्मन्स. गॉड ब्लेस. खूप छान झालं परफॉर्मन्स. विशेषतः आनंद, तुझा म्हातारा मला फार आवडला. तू जे जिभेचं बेरिंग घेतलं होतंस, मला वाटतं 5 मिनिटं सुद्धा हे सस्टेन करणं खरंच कठीण असतं खूप. मध्ये कुठेही तुझं बेरिंग सुटलं नाही. तू काहीतरी चकणे डोळे केले होतेस मला वाटतं. हा, ते चष्म्यातनं बघता म्हणून ते खूप छान वाटत होतं. ते मला असं वाटतं थोडंसं बेरिंगचं तुझं आलं असतं अजून तर जास्ती चांगलं झालं असतं. पण तुमचा ऍक्ट मात्र अप्रतिम झाला, आवडला मला खूप. ऑल द बेस्ट. आज स्वप्नील सरांचे गुण आहेत गुलदस्त्यात, आपल्याला कळणार आहेत निर्मितीताईंचे गुण. तेव्हा बघूयात किती गुण मिळालेले आहेत. निर्मितीताई 9 गुण. वा, तेव्हा तुमच्या पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेस साठी आणि टॉप 4 साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.